शेवटची मॅच, शेवटची ही लढत आपल्या समोर. पाहायला भेटतात अर्जुन नॉन स्ट्राईक एंडला जयंत. मॅच लावते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. ग्रँड फिनाले या मॅच साठी. बॉलर तयार राहुल. राईट आर्म धावून विकेट. पहिलाच बॉल टॅप केलाय. बॉल सीमा पार. 4 धावा. चौकार. खूप चांगला फटका लगावला जातोय. चौकारने सुरुवात. ग्रँड फिनालेला मेगा फायनल या स्पर्धेत चौकारने सुरुवात. अर्जुनने ठोकला चौकार. वाईट बॉल मिळेल ती एक धाव. टीमची धाव संख्या ती 5. पहिल्याच बॉलवर चौकार. राहुल सारख्या एक परफेक्ट ऑलराऊंडर वर अर्जुनने मात्र अटॅक करायला सुरुवात केली. अशा पद्धतीची फटकेबाजी करावीच लागेल, कारण की बलाढ्य संघ आहे. एक नामांकित संघ ज्याने कालचा दिवस अक्षरशः गाजवला. आणि आता राहुल गोलंदाजी ट्रॅक वरती. फटका फसलाय. या बॉल वरती देखील सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 6. 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर राहुल. नवी मुंबई टेनिस बॉल अंडरआर्म क्रिकेट मध्ये जर पाहायला गेलं तर मोठं नाव राहुल. खूप चांगला बॉल. बॉल सीमा पार. चौकार. टीमची धाव संख्या धावफलकावरती आहे 10. खूप चांगला फटका लगावला जातोय. अर्जुन राहुल वर मात्र अटॅक केल्यानंतर त्याला स्पष्ट प्रेशर राहुल याच्यावर दिसतोय. आणि आतापर्यंत 3 बॉल आतापर्यंत राहुलने टाकले आणि तब्बल 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. पहिला मॅच मध्ये, मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये अर्जुन मात्र लवकर बाद झाले होते. यावेळेस फटका खूप चांगला आहे. एक सिंगल धाव मिळेल आणि टीमची धाव संख्या 12 वरती. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा. 2 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि खऱ्या अर्थानं तब्बल 1:45-2 वाजतायत. तरी श्रमिक नगरचे वॉर्ड अध्यक्ष आदरणीय प्रकाश सुरवडे साहेब देखील स्पर्धा एन्जॉय करतायत. त्यांचा देखील आभार व्यक्त करतो, कारण की एवढा वेळ देखील झाला तरी ते घरी न जाता या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिल्यात. साहेब आपला देखील आभार. वाईट बॉल आलाय. यावेळेचा बॉल देखील खूप चांगला फटका. 5वा बॉल जर पाहायला गेलं डॉट बॉल आलाय आणि टीमची धाव संख्या 13. शेवटचा एक बॉल शिल्लक पहिल्या षटकातील. चला पंच आताचा निर्णय आमच्यापर्यंत कळवा. फेअर लेग अंपायर. हा चला सिंगल आली. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि चांगली सुरुवात. धडक बॉईज पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यात. अशी जर सरासरी राखली तर नक्कीच धडक बॉईज 40च्या 14च्या सरासरी धावा बनत 40+ पर्यंत जरी मजल मारतील यात मात्र शंका नाही. पण बॉलिंग ट्रॅक वरती, बॉलिंग ट्रॅक वर आता प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक. यावेळेसचा बॉल ऑफ कटर. खूप चांगला बॉल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात या षटकाला.
यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळतोय, म्हणजे एक अव्वंतर धाव. टीमची धाव संख्या ती 15. चांगला बॅटल पाहायला मिळतंय अर्जुन आणि प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रथमेशने बाजू मारली. अर्जुनला बाद करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं. पहिली विकेट आली. धावसंख्या 15 वरती पहिला गडी बाद झाला. आणि आता नवीन फलंदाज सोनू बाबू माफ करा बाबू आहेत आणि 16 धावसंख्या डिफेंड केला मागच्या मॅच मध्ये. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या ती 16. शेवटची मॅच या स्पर्धेतली ग्रँड फिनाले. निरोळी विपक्ष धडक बॉयज श्रमिक नगराचा सामना. यावेळेसचा बॉल सीमारेषा बाहेर चौकार. खूप चांगला फटका लगावला जातोय. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. बाबूच्या माध्यमातून चौकार आलाय. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 20. पुढचा बॉल प्रथमेश. चौथा बॉल बॅटची एज आणि ते फलंदाज बाद. धावसंख्या आहे आणि 2 बॉल शिल्लक या दुसऱ्या षटकातील. डब्ल्यू नवीन फलंदाज. धाव मिळणार नाही म्हणजे डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा 1 बॉल शिल्लक या दुसऱ्या षटकातील. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात प्रथमेश आणि स्ट्राईक एंडला डब्ल्यू आणि नॉन स्ट्राईक एंडला टीमचे कॅप्टन म्हणजे जयंत. यावेळेसचा बॉल फटका खेळलाय. चांगली फिल्डिंग. धाव घेण्याचा प्रयत्न होणारच नाहीये म्हणजे अशा पद्धतीने 2 षटकाचा केस आपला. टीमची धाव संख्या 20. शंकर कोळे आणि सिद्धू मोरे यांच्याकडून जयंतसाठी कॅश प्राइज आले 1000 रुपये हॅट्रिक चौकारासाठी. सिद्धू वाघमारे आणि शंकर कोळी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हॅट्रिक चौकारासाठी 1000. खूप चांगला बॉल. संकेत बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल सुरुवात या षटकाला पाहायला मिळते. 20 धावा आहेत. जयंतला आता चमकदार कामगिरी करावी लागली मॅच मध्ये कारण की निरो टीमच्या विरोधात खेळत असताना तुम्हाला ते चांगली धावसंख्या उभारायला लागेल. यावेळेसचा बॉल सरळ चाललाय सीमारेषा बाहेर. दुसऱ्या बॉलवर चौकार आला. टीमची धावसंख्या 24. बॅटची नरेश. बॉल जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 25. 25. 3 बॉल अजूनही शिल्लक. 3 बॉल अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा फटका फसलाय आणि यष्टनच्या मागे राहुल कुठली चूक करणार नाहीये.
चला बॉल काउंट होणार आहे, मिळते एक धाव आणि टीमची टोटल धावसंख्या ती 26. आणि हा बॉल देखील वाईड बॉल आहे. आणि यावेळेस देखील फलंदाज बाद. ती 27. यावेळेसचा बॉल फलंदाज बाद. शेवटचा एक बॉल शिल्लक या पहिल्या डावातला आणि अखेरच्या बॉलवर विकेट आले. फलंदाज बाद. 27 धावा झाल्यात आणि 28 धावाचं टार्गेट सेट केलंय. शिल्लक राहिले आहेत. चॅम्पियन बनण्यासाठी नेहरू टीमला 28 बनवायचे आहेत आणि चॅम्पियन बनण्यासाठी डिफेंड देखील करावे लागतील धडक बॉईजला. 28 धावा. या मैदानाच्या दिशेने विपुल पहिले षटक राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक एंडला डावकुड्या त्याचे बॅटर राहुल. खूप चांगला बॉल. क्रिकेटमध्ये अनेक वेळा अशा गोष्टी पाहायला चांगल्या चेंडूची वाट पाहायची आणि खराब चेंडूची वाट लावायची असते. यावेळेस सन्मान दिला. यावेळेस खोलात टाकला बॉल. टॅप केलाय. बॉल जाईल घोषंकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. तर राहुल वाट बघतायत. काही चेंडूची वाट पाहतायत, काही चेंडूची वाट देखील लावतात. ते चांगलं टेम्परामेंट, चांगलं संयम त्यांच्याकडे आहे. डोक्यावर बर्फ ठेवून ते बॅटिंग करतात. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही देखील पाहिलं की डोक्यावरची बर्फ ठेवून बॅटिंग करताना. यावेळेस देखील समजदारीचं क्रिकेट. सिंगल एक धाव आली आहे.
खूप चांगला बॉल, जयंत चांगला बॉल स्टॉप करतात. डॉट बॉल पाहायला मिळाला. 3 बॉल आतापर्यंत झालेत आणि टीमची धाव संख्या धावफलकावरती 1. जर अशाच पद्धतीची गोलंदाजी राहिली तर नक्कीच धडक बॉईज या मॅच मध्ये आपली पकड निर्माण करतील. पण राहुल सारख्या फलंदाजा किती आहे तुम्ही शांत ठेवू शकता हे देखील पाहण्यासारखं असेल. यावेळेचा बॉल ऑन साइडला क्लिअर केला. बॉल सीमारेषा बाहेर. चौकार. जास्त वेळ तुम्ही राहुलला शांत ठेवू शकणार नाही. एक आक्रमण आणि एक संयमी खेळाडू आहे. चांगली बॅटिंग बॉलिंग देखील खूप चांगली राहिली या स्पर्धेमध्ये आणि चौकार आला. टीमची धावसंख्या किती 5. 2 बॉल अजूनही शिल्लक. बॉलर तयार विपुल. खूप चांगला बॉल. सिंगल मात्र जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीने टीमची धावसंख्या किती 6. शेवटचा बॉल शिल्लक. 22 आजोळणी बनवायचा सामना जिंकण्यासाठी 13 बॉल मध्ये 22. यावेळेस फुलटॉस बॉल चूक केली. अखेरच्या बॉलवर चौकार आलाय प्रसादच्या बॅट मधून. मॅच आहे माहिती आहे पण गोलंदाजाला एकदा सांगितलेलं समजेल. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती डब्ल्यू आणि स्ट्राईक एंडला राहुल यांच्या बॅट मधून एक चौकार आपल्याला पाय. दुसऱ्या षटकाला डॉट बॉलने सुरुवात. यावेळेस लेग स्टंप सोडून चाललाय बॉल म्हणजेच अव्वंतरची एक सिंगल धाव. टीमची टोटल धाव संख्या ती 11. आता बनवायचे बॉल शिल्लक आहेत ते 11 आणि 17 धावांचे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. ग्रँड फिनाले अंतिमचा सामना अंतिम क्षणाला येऊन ठेपली स्पर्धा. खराब बॉल नो बॉलची घोषणा करतायत आणि खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीचा केला होता अट्टास की अखेर गोड व्हावा आणि तो क्षण मात्र गोड होत असताना लोकनेते चषक 2025 हे पहिलं पर्व आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच सागर आपलं दीपक दाभट यांनी स्पर्धा साकारली आणि अतिशय दमदार आयोजन पाहायला मिळालं. खराब बॉल पुन्हा एकदा अजून एक खराब बॉल पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 13. अशा चुका जर केल्या अशा तर नक्कीच मॅच विजयापासून दूर जाईल. पण या बॉलला काय फटका खेळलाय. बॉल सरळ बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय राहुलच्या बॅट मधून. क्रॅकिंग चौकार पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या धावून पोहोचते 17 वरती. आता 11 धावा बनवायचे आहेत. बॉल शिल्लक राहिले 10 चेंडू 11. खूप चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. बॉल चालला घोषाकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल आणि आता बॉल शिल्लक राहिले ते म्हणजे 9 बॉल मध्ये बनवायचे 10. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर. खूप चांगला बॉल. हा देखील बॉल जाईल सीमा पार. चौकार. जवळजवळ धावसंख्येचं जे अंतर आहे या चौकाराने फार कमी झाले
आणि आता बनवायचे 10 रन. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे आता 8 चेंडू 6ची गरज. वॉट अ मॅच. खूप चांगला बॉल खोलात टाकला यावेळेस. टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे षटकातील. 7 मध्ये बनवायचे 6. बॉलर तयार डब्ल्यू. खराब बॉल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. नो बॉल. अवांतर धाव मिळते आणि टीमची धावसंख्या टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावरती. शेवटचा बॉल डॉट बॉल म्हणजे आता 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 5. एखादा मोठा फटका. चॅम्पियन बनतील लोकनेते चषक 2025 चॅम्पियन पद मात्र एनडी लायन्स नेहरू टीम आपल्या नावे करतील. परंतु कुठला गोलंदाज वापरला जाईल. पुन्हा एकदा एक मोठी मीटिंग. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. चर्चा करतायत सागर. कुठला गोलंदाज वापरला जाईल. आमचे आयोजक देखील आता बोलतात की पटकन खेळा. चला प्लीज सागर. ऋतिक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 5 धावा डिफेंड करायचे आहेत आणि त्यासाठी टीमच्या कॅप्टनने आता ऋतिकवर जबाबदारी दाखवली आहे. 6 बॉल 5 धावा डिफेंड करण्यासाठी ऋतिकला मात्र बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला प्रसाद आणि नॉन स्ट्राईक एंडला राहुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला आपण चालू करा. 6 मध्ये बनवायचे 5. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना पाहायला मिळत आहेत सागर दाभाडे. आपला अनुभव मात्र लावतात या मॅच मध्ये कारण की फायनलची मॅच आहे. लोकनेते चषक आपल्या घरच्या मैदानावर जिंकायचा आहे. खराब सुरुवात. गरिबी में आटा गेला वगैरे धावा फार कमी. त्या मोमेंटला तुम्ही व्हाईट बॉल टाकताय. अशी गोलंदाजी राहिली तर तुम्ही खरंच विजयापासून फार दूर जाल. 6 बॉल मध्ये बनवायचे तर 4 धावा. ऋतिकला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीला 3 बॉल मध्ये खराब बॉल पाहायला मिळतोय. आता 6 बॉल मध्ये बनवायचे 3. 6 बॉल मध्ये बनवायचे तब्बल 3 धावा आणि आता बाबू गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 3 ची गरज. एखादा मोठा फटका. चॅम्पियन बनेल एनडी लायन्स नेहरू टीम आणि तो फटका आला आणि चॅम्पियन संघ लोकनेते चषक 2025 वर आपला नाव कोरणारा संघ पाहायला मिळतोय एनडी लायन्स नेहरू टीम. वेल प्लेड. अभिनंदन.